गुड मॉर्निंग. ANM स्टुडंट्ससाठी आज लेक्चर आहे हेल्थ प्रमोशनमध्ये इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. आपण काल बघितलं आहे कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्सबद्दल. ठीक आहे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय कार्बोहायड्रेट्स? कार्बोदके. ओके, ज्या पदार्थामधून आपल्याला भरपूर एनर्जी मिळते. ठीक आहे. सो याचे सोर्सेस कोणते कोणते आहेत? कार्बोहायड्रेट, सोर्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स, cereals, pulses, millets. For example, and roots and tubers. That is, for example, potatoes, sweet potato, etc. Sugarcane. ठीक है. Oil seeds. These all are the sources of carbohydrates. कार्बोहायड्रेट से हम लोगों को क्या मिलती है? एनर्जी. आपल्याला काय मिळतं? कार्बोहायड्रेट मधून एनर्जी मिळते. ठीक आहे. नेक्स्ट है प्रोटीन्स. नेक्स्ट इसेन्शियल न्यूट्रिएंट इज प्रोटीन. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ न्यूट्रिएंट प्रोटीन्स? ॲनिमल सोर्सेस अँड प्लांट सोर्सेस. ॲनिमल सोर्सेस मध्ये काय काय येतं? मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स. अँड प्लांट सोर्सेस? Nuts, oil seeds, etc. So daily requirement in adult is different and in children is different. Okay, daily requirement आहे प्रोटीनची adult मोठ्या प्रौढ व्यक्तीमध्ये वेगळी आहे आणि लहान मुलांमध्ये वेगळी आहे. ठीक आहे. कारण याचं फंक्शन काय आहे? प्रोटीनचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, रिपेअरमेंट अँड मेंटेनन्स ऑफ द बॉडी अँड रेग्युलेट द बॉडी फंक्शन्स लाईक हार्मोनल फंक्शन्स. ओके. अँड what all are the transport some minerals and help in repair and maintenance and as a source of energy. Okay, so हे सर्व फंक्शन्स आहेत, कार्य आहेत प्रोटीन्सचे. आज आपण बघणार आहोत फॅट्स बद्दल. ओके, फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. ठीक आहे. फॅट्स, द सोर्सेस ऑफ फॅट्स इन सोर्सेस हियर ऑल्सो डिफरंट. Sources of fats, animal sources, and plant sources. ठीक आहे. फॅट्स मध्ये पण दोन वेगवेगळे प्रकार आहेत जिथून आपल्याला स्निग्ध पदार्थ मिळतात. फॅट्स इन animal sources include buttermilk, butter and milk is different. Milk, then cheese, egg yolk, meat, fish, etc. In plant sources, oil seeds. For example, groundnut, almond, mustard, soybean, etc. सो आपल्याला ऑइल सीड्स मधून फॅट मिळतं. प्लांट सोर्सेसमध्ये ऑइल सीड्स आहेत, त्यामधून आपल्याला फॅट जास्त प्रमाणात मिळतं. आणि बाकीचे जे आहेत सिरियल्स अँड पल्सेस, त्यामधून खूप कमी प्रमाणात मिळतं. पण ऑइल सीड्स आहेत, फॉर एक्झाम्पल ग्राउंडनट आहे, आल्मंड, मस्टर्ड अँड सोयाबीन सीड्स, त्यामधून आपल्याला जास्त प्रमाणात फॅट मिळतं. ठीक आहे. डेली रिक्वायरमेंट आहे 15 to 20%. And functions, याचं कार्य काय आहे फॅट्सचं?
as a reserve source of energy. ॲज अ रिझर्व सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे काय, जे आपल्या बॉडीमध्ये चरबीचं प्रमाण आहे, त्या चरबीमध्ये हे फॅट्स साठवलं जातं. ठीक आहे, साठवलं जातं आणि हे साठवलेलं फॅट जे आहे हे आपल्याला जेव्हा आपल्याकडे काही नसतं दुसरं तेव्हा ते यूज केलं जातं. जसं आपण उपास तपास केले तर अशा वेळेला हे जे स्टोअर केलेलं फॅट आहे त्यामधून आपल्याला एनर्जी मिळते, त्यामधून आपल्या बॉडीचं मेटाबॉलिझम बाकीचे जे वर्क आहे ते कॅरी होतं. ठीक आहे, सो ॲज अ रिझर्व सोर्स ऑफ एनर्जी. ठीक आहे, they provide insulation against cold. थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला ही जी चरबी असते त्यातून एनर्जी मिळते, जास्तीत जास्त एनर्जी त्याचं हीटमध्ये रूपांतर होतं आणि आपल्याला जास्त थंडी लागत नाही यामुळे. ओके, सो दे प्रोव्हाइड इन्सुलेशन. इन्सुलेशन मतलब एक कवरिंग तयार करतं आपल्या बॉडीभोवती जे आपल्याला थंडीपासून वाचवतं. ठीक आहे, सो फॅट्स काय करतं, प्रोटीन सेपरेट करतं, म्हणजे जे प्रोटीन्स आहेत त्यामध्ये स्पेअर फॉर्म करतं आणि त्यातून आपल्याला ऑक्सिडाइज, ते प्रोटीन ऑक्सिडाइज करून आपल्याला एनर्जी मिळवून देतं. ठीक आहे, नेक्स्ट, दे प्रोव्हाइड cushion and protection to vital organs. जे आपल्या शरीरातले जे नाजूक ऑर्गन्स आहेत, जे नाजूक अवयव आहेत, जसं लंग्स आहे, हार्ट आहेत, ओके, इतर बाकी अवयव आहेत जसं लिव्हर आहे. ओके, सो या सर्वांभोवती चरबी आहे. ओके, ॲडिपोज टिश्यूने बाहेरून कव्हर केलंय. का कव्हर केलंय, त्यांचं आतमध्ये प्रोटेक्शन होण्यासाठी. ओके, जेव्हा उशीसारखं हे प्रोटेक्शन करतात बाहेरून. जसं आपल्याकडे कुठल्याही ॲमेझॉनवरून वस्तू येते काचेची, तर बाहेरून सर्व त्याला थर्माकोल असतो किंवा हवेच्या बॅगाने ते जसे ते बबल्स वाले पेपर असतो, सो ते काय करतं, प्रोटेक्ट करतं आतल्या वस्तूला. त्याचप्रमाणे हे जे ॲडिपोज टिश्यू आहेत, जे चरबी आहे ज्यामध्ये फॅट साठवलेलं आहे, हे काय करतं, कुशन सारखं काम करतं आणि ते प्रोटेक्ट करतं व्हायटल ऑर्गन्सना. ठीक आहे, दे प्रोव्हाइड अ कुशन अँड प्रोटेक्शन टू व्हायटल ऑर्गन्स. Help to absorb fat soluble vitamins. So other work is it helps to absorb fat soluble vitamins. Example, vitamin A, D, E, K. ठीक आहे, हे सर्व फॅट सोल्युबल विटॅमिन आहे, ह्याच्या ॲब्झॉर्प्शनला हेल्प करतं फॅट. दे प्रोव्हाइड
They provide a satiety of value of food and improve to पॅलेटेबिलिटी. जसं आपण जास्त प्रमाणात घी किंवा ऑइल आपल्या जेवणामध्ये वापरलं तर आपल्या जेवणाची चव जास्त वाढते, रुचकर होतं आपलं जेवण. ओके. सो फॅट्सचे हे सर्व फंक्शन आहेत. ॲज अ रिझर्व सोर्स ऑफ एनर्जी दे प्रोव्हाइड अ insulation against the cold. Fats spare the proteins from being oxidized the energy. They provide a cushion and protection to vital organs, help to absorb the fat soluble vitamins, for example vitamin A, D, E, K. They provide a satiety value of the food and improve to palatability. ओके, चव वाढवते आपल्या जेवणाची. ठीक आहे. सो हे सर्व फंक्शन्स आहेत कोणाचे? फॅट्सचे. समजलं इथपर्यंत? फॅट्सचे सोर्स ऑफ फॅट्स कोणते आहेत? ॲनिमल सोर्सेस अँड प्लांट सोर्सेस. ॲनिमल सोर्सेसमध्ये बटर मिल्क, चीज, एग योक म्हणजे सर्व मिल्क प्रोडक्ट, मीट, एग योक, फिश एक्सेट्रा. प्लांट सोर्सेसमध्ये ऑइल सीड्समध्ये जास्तीत जास्त प्रमाणात फॅट्स आढळतं. दॅट इज ग्राउंडनट्स, आल्मंड्स, मस्टर्ड, सोयाबीन एक्सेट्रा. ओके. आणि बाकीचे पल्सेस आणि सिरियल्समध्ये पण आहे फॅट, पण ते खूप कमी प्रमाणात आहे. आपली डेली रिक्वायरमेंट आहे 15 to 20%. ओके. फंक्शन हे आपण बघितलं, ते आपल्याला एनर्जी, जास्तीत जास्त एनर्जी मिळते यामधून. इन्सुलेटर सारखं काम करतात इन कोल्ड सीझन and it provide a cushion and protection to the vital organs. Okay, they provide the fat spares the protein from being oxidized of energy, helps to absorb the fat soluble vitamins. They provide a satiety value of food and improve the palatability. Next is vitamins. Fourth, nutrients, vitamins. Vitamins again divided into two types: water soluble vitamin and fat soluble vitamin. It is divided into two types: fat soluble vitamin and water soluble vitamins. Fat soluble vitamin, vitamin A, D, E and K, and water soluble vitamins are B and C. Okay, two types are there: the fat soluble vitamins A, D, E, K, water soluble vitamin B and C. सो इस जो विटॅमिन्स आहे, विटॅमिन्सचं केमिकल कंपाऊंड पण लक्षात ठेवायचं आहे. विटॅमिन ए फर्स्ट आपण बघूया. विटॅमिन ए, विटॅमिन ए त्याचं केमिकल कंपाऊंड आहे रेटेनॉल. केमिकल नाव आहे रेटेनॉल, हे लक्षात ठेवायचं आहे. विटॅमिन एला रेटेनॉल बोललं जातं, रेटेनॉल. अँड याचं डेली रिक्वायरमेंट आहे 600 मायक्रोग्रॅम फॉर अडल्ट. डेली रिक्वायरमेंट इज 600 microgram for adult.
sources are liver oil, liver and fish oil, vegetable oil, carrots, carrots, spinach, tomato, and yellow fruits. So sources are liver and fish oil, vegetable oil, carrots, spinach, टोमॅटो अँड येलो फ्रुट्स. जे कलरफुल व्हेजिटेबल्स आहेत त्यामध्ये विटॅमिन ए जास्त प्रमाणात असतं. फंक्शन प्ले अ रोल इन नॉर्मल विजन, जी आपली दृष्टी व्यवस्थित ठेवतं. ठीक आहे. सो इट प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन नॉर्मल विजन. प्ले role in growth and reproduction. Takes part in bone and teeth formation. So विटॅमिन ए चं फंक्शन आहे प्ले इन नॉर्मल विजन, रोल इन नॉर्मल विजन. देन प्ले रोल इन ग्रोथ अँड रिप्रोडक्शन, जसं ग्रोथ आणि रिप्रोडक्शनसाठी मदत करतं आहे हे. टेक्स पार्ट इन बोन अँड टीथ फॉर्मेशन, आपल्या हाडं मजबूत करण्यासाठी आणि दात या विटॅमिन ए मुळे फॉर्मेशनसाठी हेल्प करतो. ठीक आहे. And play also one of function is play role in protein synthesis and DNA metabolism. Then vitamin D. So हे 3 मेन फंक्शन आहेत विटॅमिन ए चे. देन विटॅमिन डी. विटॅमिन डी चं केमिकल नाव आहे कॅल्सीफेरॉल. ओके, हे केमिकल फॉर्म आहे. द डेली रिक्वायरमेंट इज 2.5 to 10 microgram. to 10 microgram in adult. And 5 microgram in children. Sources are egg, yolk, fish, liver, fish oil, and the natural source
सनलाइट. ओके, सनलाइट हे नॅचरल सोर्स आहे विटॅमिन डीचं. ठीक आहे. एग योक, फिश लिव्हर, फिश ऑइल अँड नॅचरल सोर्स ऑफ इज सनलाइट. नेक्स्ट ह्याचं फंक्शन काय आहे विटॅमिन डीचं? प्रमोट्स ॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम. फंक्शन promote absorption of calcium and phosphorus. ओके, हे काय करतं? जेव्हा विटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये असतं तेव्हा ते काय करतं? कॅल्शियम आणि फॉस्फरस व्यवस्थित ॲब्झॉर्ब करून घेऊ शकतं. त्यामुळे आपले हाडं मजबूत राहतात. ठीक आहे. नेक्स्ट फंक्शन इज मेंटेनन्स normal functioning of parathyroid. Maintain and normal functioning of parathyroid हार्मोन. सो ह्याचं दुसरं फंक्शन आहे मेंटेनन्स नॉर्मल फंक्शनिंग ऑफ पॅराथायरॉइड हार्मोन. ओके, जेव्हा हे विटॅमिन डी प्रेझेंट असतं तेव्हा कॅल्शियम व्यवस्थित राहतं आणि कॅल्शियम व्यवस्थित राहिल्यावर हे जे पॅराथायरॉइड हार्मोन आहे, जे पॅराथायरॉइड ग्लँड सिक्रेट करत असतात, ते त्यांचं फंक्शनिंग व्यवस्थित राहतं. ठीक आहे. अँड इट इज ऑल्सो हेल्प इन नॉर्मल किडनी फंक्शनिंग. सो आपलं किडनीचं फंक्शन नॉर्मल राहण्यासाठी पण विटॅमिन डी हेल्प करत असतं. ठीक आहे. सो विटॅमिन डी इसका त्याचं केमिकल फॉर्म आहे कॅल्सिफेरॉल. सोर्सेस आर एग योक, फिश लिव्हर, फिश ऑइल अँड नॅचरल सोर्स इज सनलाइट. आणि फंक्शन्स काय आहेत विटॅमिन डीचे? प्रमोट ॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस, maintain and normal functioning of parathyroid hormones, help in normal kidney functioning. Next, vitamin E. Tocopherol. Vitamin E chemical form is tocopherol. Tocopherol daily requirement 10 microgram in children and 25 microgram in adult. Sources: vegetable oil, green leafy vegetable, fish and meat. Function: act as an
oxidant, prevent hemolysis of RBCs, essential for reproductive health, prevent muscular dystrophy and skin problems. सो विटॅमिन ई याचं केमिकल नाव आहे टोकोफेरॉल. आणि याचं सोर्सेस आहेत व्हेजिटेबल ऑइल, ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स, जेवढे जे पालेभाज्या आहेत त्या सर्वांमध्ये विटॅमिन ई प्रेझेंट असतं, फिश अँड मीट. आणि याचं फंक्शन आहे ॲक्ट ॲज अ अँटीऑक्सिडंट. हे तुम्ही प्रत्येक ॲडमध्ये ऐकलं असाल. ओके, जे फेस क्रीम असतात किंवा फेस वॉश असतात त्यामध्ये त्यांनी नोट डाऊन केलेलं असतं की अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, ज्यामध्ये स्किन एकदम तुमची फ्रेश क्लीन राहते. ओके, सो इट प्रिव्हेंट द मस्क्युलर डिस्ट्रॉफी अँड स्किन प्रॉब्लेम्स. ओके, यामुळे काय होतं, विटॅमिन ई जेव्हा शरीरामध्ये व्यवस्थित प्रमाणात असेल तेव्हा तुमची स्किन जास्तीत जास्त चकाकते आणि जास्त ग्लो येतो तुमच्या फेसला. ओके, सो इट प्रिव्हेंट द मस्क्युलर डिस्ट्रॉफी अँड स्किन प्रॉब्लेम्स, इसेन्शियल फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. हे रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी पण खूप अत्यावश्यक आहे. नेक्स्ट इज विटॅमिन के. आणि हे इट ऑल्सो प्रिव्हेंट द हिमोलायसिस ऑफ द आरबीसीज. म्हणजे तांबड्या ज्या पेशी आहेत आपल्या शरीरातल्या त्यांचं विघटन म्हणजे मल्टिप्लिकेशन होऊन ते नष्ट होण्यापासून हे वाचवतं विटॅमिन ई. ठीक आहे, त्यांचं विघटन जास्त प्रमाणात होऊ देत नाही. ओके, दॅट इज कॉल्ड हिमोलायसिस. ठीक आहे, तांबड्या पेशींचं हिमोलायसिस म्हणजे विघटन होण्यापासून संरक्षण करते. आरबीसीज, तांबड्या पेशी म्हणजे आरबीसीज. व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे सफेद पांढऱ्या पेशी. ठीक आहे, कळलं एवढं. नेक्स्ट इज विटॅमिन के. विटॅमिन केचं केमिकल फॉर्म काय आहे, हे ब्लड क्लॉटिंग फॅक्टरमध्ये हेल्प करतं. याचं 2 नावं आहेत, मेनाक्विनॉन अँड फायलोक्विनॉन. याला 2 नावं आहेत, मेनाक्विनॉन अँड फायलोक्विनॉन. विटॅमिन के ची डेली रिक्वायरमेंट आहे 2200 मायक्रोग्राम.
sources are green leafy vegetables, vegetable oil, सो विटॅमिन के हे आपल्याला मोस्टली वनस्पतीजन्य पदार्थांमधून मिळतं. ठीक आहे. ज्याला बोलतात ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स, व्हेजिटेबल ऑइल, सिरियल्स अँड पल्सेसमधून पण मिळतं, पण ते खूप कमी प्रमाणात मिळतं. ठीक आहे. सो याचं फंक्शन काय आहे? रिक्वायर्ड फॉर ॲक्टिव्हिटी ऑफ सेव्हरल ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स. रिक्वायर्ड फॉर activity of several blood clotting factors. जेव्हा आपल्याला काहीतरी लागतं, जखम होते, तेव्हा रक्तस्राव होत असतो. ठीक आहे. हा रक्तस्राव स्टॉप होण्यासाठी विटॅमिन के ची हेल्प होते. ठीक आहे. सो हे कशामध्ये काम करतं? रिक्वायर्ड फॉर द ॲक्टिव्हिटी ऑफ सेव्हरल ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स. enhance the calcium deposition in the bones and the tissues. हे काय करतं? enhance the calcium deposition in bone tissues. कॅल्शियम डिपॉझिशन करतं बोन टिश्यू मध्ये. बोन अँड टिश्यूज. ओके. बोन अँड टिश्यूजमध्ये कॅल्शियम डिपॉझिशन करून ठेवतं. देन प्ले अ रोल इन ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोलायझेशन. सो याचं कार्य काय आहे? रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत खूप महत्त्वाचं कार्य असतं याच्यामध्ये, आणि शरीराच्या आत आणि शरीरातून होणारा रक्तस्राव थांबवण्यासाठी हे प्रतिबंध करतं. अँड हाडांमध्ये आणि टिश्यूजमध्ये, बॉडीच्या पेशींमध्ये हे काय करतं? कॅल्शियम साठवून ठेवण्यासाठी मदत करतं. ठीक आहे. हे 2 महत्त्वाचं कार्य आहेत विटॅमिन के ची. इथपर्यंत आपलं फॅट सोल्युबल विटॅमिन्स संपलेले आहेत. देन येतं वॉटर सोल्युबल विटॅमिन्स, दॅट इज कॉल्ड विटॅमिन बी अँड सी. ओके. सो बी या विटॅमिनमध्ये वेगवेगळे विटॅमिन्स आहेत. B1, B2, B3. सो आपण फॅट्स, वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आपण उद्या बघूया. सो याच्यामध्ये विटॅमिन बी आहे. ओके. सो विटॅमिन बी मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत, जसं विटॅमिन B1, B2, B1 आहे, दॅट इज कॉल्ड थायामिन. B2 राइबोफ्लेविन. B3 नियासिन. then B6 B6 pyridoxine. B10 folic acid. And B12, that is cyanocobalamin.
माइन. ओके. And vitamin C ascorbic acid. ओके. हे सर्व तुम्हाला केमिकल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे प्रत्येक गोष्टीचे. सो विटॅमिन बी मध्ये एवढे सर्व विटॅमिन बी येतात. B1 दॅट इज थायमिन, B2 रायबोफ्लेविन, B3 नियासिन, B6 पायरिडॉक्सिन, B10 फॉलिक ॲसिड, B12 सायनोकोबालामाइन, विटॅमिन सी इज अ ॲस्कॉर्बिक ॲसिड. सो हे आपण वॉटर सोल्युबल विटॅमिन्स उद्या बघूया.